मित्रांनो नमस्कार. मी प्रकाश कामत संवादमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या आयुष्यात चढ उतार हे येतच असतात. आपल्या चांगल्या परिस्थितीत आपण आनंदाने जगत असतो आणि थोड्याशा वाईट परिस्थितीत आपण दुःखी कष्टीही होतो. यावेळी आपली इतकी घालमेल होते की आपण मंदिरं, ज्योतिषी, बुवा, महाराज, इतर कोणाकडूनही काही सल्ला मिळवण्यासाठी धडपडत असतो. साहजिकच आहे म्हणा, पण प्रत्येक वेळी आपल्याला कोणीतरी सल्ला देणारा मिळतोच असे तर होत नाही ना. आज मी तुम्हाला एक असे शास्त्र सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही तुमच्या समस्या तुम्हीच सोडवू शकाल. भारतीय ज्योतिषशास्त्रातून ग्रह नक्षत्रांच्या आधारे गतकाळातील आणि भविष्य काळात होणाऱ्या शुभ अशुभ घटनांचा आढावा आपल्याला घेता येतो. हे तर तुम्हाला ठाऊकच आहे. पंचपाक्षिक हे शास्त्र ज्योतिषशास्त्राच्या आधारावर प्रश्नांच्या अनुरोधाने मांडलेले आहे. मित्रहो, सर्वसाधारण आकाशातील ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा अंदाज घेऊन मार्गदर्शन प्राप्त व्हावे व आपले आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न करता यावा या हेतूने परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच माणगाव येथील टेंबे स्वामी महाराज यांनी पंचपाक्षिक ग्रंथ लिहिला. स्वामी हे दत्तावतारी, दंड धारण करणारे अधिकारी असे संन्यासी होते. त्यांनी भारतभर अनवाणी पायी भ्रमण केले. श्री दत्तप्रभू त्यांच्याशी बोलत असत, संवाद साधत असत. पंचपाक्षिक हे शास्त्र स्कंद पुराणातून मुळात आलेले आहे. विविध वृत्तातून संस्कृत श्लोकांनी युक्त असा हा छोटेखानी ग्रंथ 5 अध्यायात मिळून आहे. हा सहज सुलभ आहे, परंतु हे पंचपाक्षिक शास्त्र तसे सर्वांपासून दुर्लक्षितच राहिले. पण याचा विस्तार दक्षिण भारतातून मात्र झालेला आहे. असे हे शास्त्र तुमच्या समोर आणण्याचा हा आम्ही छोटासा प्रयत्न स्वामींच्या कृपेने करत आहोत. नवग्रहातील राहू, केतू हे ग्रह सोडले तर उरलेल्या 7 ग्रहातून रवी व मंगळ तसेच चंद्र व बुध यांच्या जोड्या बनवून 5 ग्रह 5 पक्षांमध्ये विभागून प्रश्न सोडवण्याचे ज्योतिषशास्त्र स्कंद पुराणातील आधारावर महाराजांनी बनविले. मुळात महाराजांनी लिहिलेले पंचपाक्षिक हे संस्कृतमध्ये आहे. यात 5 पक्षांचे स्वर, वर्ण, त्यांची तत्वे, आदी गुण, वार, नक्षत्र, शत्रू, मित्र, त्यांचे बळ यांचा विचार करून फलादेश कसे पाहावे हे सांगितले आहे. मराठीतील हे पंचपाक्षिक स्वामी महाराजांच्या मूळ पंचपाक्षिक ग्रंथाचे मराठी विवेचन असून स्वामी महाराजांच्या उद्देशाप्रमाणे सर्व स्तरातील वाचकांनाही समजेल अशा पद्धतीने केले आहे. प्रश्नावरून उत्तरे तर सापडतातच, परंतु दिवसाच्या 1 तासाच्या पंचमांशाचे पुन्हा 5 भाग करून त्यामध्ये वारांच्या अनुरोधाने क्रमाक्रमाने सर्व पक्षांच्या स्थिती जाणून तात्कालिक एक पक्षी पाहून खोलात अंशात्मक पद्धतीने जाऊन अचूक उत्तरे आपण मिळवू शकतो. परंतु हे सर्व करत बसण्यापेक्षा या ग्रंथात कोष्टके देऊन फार सोपे केले आहे. या ग्रंथात शेण, पिंगल, काक, कुक्कुट, मयूर असे पक्षी घेतलेले आहेत. थोडक्यात काय, या सर्व पक्षांचे स्वर, वर्ण, अवस्था, त्यांचे मित्र, त्यांचे शत्रू, नक्षत्र, त्यांचे वार अशा बाकी इतर गोष्टीवरून प्रश्नांचे उत्तर आपण मिळवू शकतो. तसेच त्यावर काही मंत्राधिक जपजाप्य विधी तोडगे म्हणून सांगितलेली आहे. मित्रांनो, जर बलवान पक्षाच्या स्थितीवरून अवस्था पाहण्याचे असेल तरी सुद्धा
पक्ष्यांचे भोजन, गमन, मृत अशा अवस्थावरून स्थिती पाहण्यासाठी ही कोष्टके दिलेली आहेत. हे सारे असे सोपे करून सांगितले आहे. फक्त तुम्हाला थोडासा अभ्यास करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. यापुढे पुढील भागातून आपण याचा विस्तार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. आजारी पडल्यावर मनाने औषध घेऊ नये, तसे अभ्यासाशिवाय फल पाहण्याची घाई करू नये. हे पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. धन्यवाद.